मी धन्यवाद देतो आमच्या रमेश खानविलकर आणि रिद्धेश खानविलकरला की त्यांनी या एवढ्या चांगल्या कॉलेजची निर्मिती केलेली आहे। आज जर हा एरिया पाहिला, आपण सगळं पाहिलं, त्यांनी ते नाही पाहिलं, त्यांनी इथली जागा इथल्या लोकांसाठी आजूबाजूच्या परिसरासाठी एक चांगलं काम केलेलं आहे। म्हणून मी मगाशीच सांगितलं की हे RK विधी महाविद्यालय हे आपल्या भांडूप या ठिकाणी मोठ्या दिमागामध्ये उभं राहिलेलं आहे। यातून अनेक विधितज्ञ तयार होऊन बाहेर पडतील आणि त्याचं श्रेय आमचे रमेशजी खानविलकर, रिद्धेश खानविलकर, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांना सहकार्य करणारे सर्व मान्यवर मंडळी त्यांना मी देतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की हे आपलं महाविद्यालय असंच त्याला भरभराटे येवो, अशा शुभेच्छा। सर, आज यवत दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटामध्ये खरं तर हाणामारी झालेली आहे। सोशल मीडियावरती स्टेटस ठेवण्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे। आज हा प्रसंग होण्याच्या काल 1 दिवस अगोदर म्हणजे हिंदू जागरण सभा जी आहे ती झालेली होती। त्या संपूर्ण सभेला संग्राम जगताप आणि तिथे गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते। आता तू हे सांगतो, हे आम्हाला काय अजून कल्पना नाही, परंतु जर चांगल्या कामासाठी जर काय सभा होत असेल किंवा काय, तर त्यामध्ये अडचण याचं कारण काय, आणि त्याच्यामध्ये जर काय वादविवाद झाला असेल दोन्ही ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।